गुड इव्हनिंग सगळ्यांना. कसे आहेत सगळे ओल्ड स्टुडंट? सगळ्यांना बोलवलं मी आज तर. बरे आहेत ना? मजेत. चेतन तर मजेतच असतो. सगळे मजेत आहेत का? फक्त चेतन माझ्यासोबत मजेत असतो, बाकी मजेत नसतं. बाकीच्यांना केव्हा संपेल बापा. ठीक आहे चला. बघा आपल्या मुलांना सांगतो मी की तुमचे कोणाकोणा पेपरला सगळ्यांना बसायचं आहे का? मी तुम्हाला डेट सांगेल, पण ती डेट आपण एक्झॅक्ट नाही सांगू शकत. आपण जसा फॉर्म भरला ना तर मी तुम्हाला मंथ सांगू शकतो की या मंथ मध्ये होईल, पण तुम्हाला एक्झॅक्ट मी डेट सांगू शकत नाही. स्क्रीन अजून शेअरच केली नाही ना बेटा राजेंद्र पाटील. स्क्रीन शेअर तुम्हाला काही तर दिसलं पाहिजे, वाटलं तर पाहिजे तुम्हाला लेक्चर चालू. ओके ठीक आहे, लेक्चर झाले स्टार्ट. स्क्रीन शेअर झाली बघा. कोणा कमेंटला बरं द्या बरं लवकर पटापट सगळे. दिव्या जाधव, स्वप्नील, लोकेश, चेतन. ठीक आहे, 18 मुलं नवीन आहेत सगळे. ओल्ड स्टुडंट सॉरी. तर ओल्ड स्टुडंटनी काय करा, मला कमेंट टाका बरं. तुम्ही थोडा संवाद करा बरं माझ्यासोबत. किती दिवस चुप असाल तुम्ही? पेपर आलेत ना जवळ. हा वन नाही 2 मंथ्स मिळतील. 2 मंथ्स प्रिपरेशन साठी मिळतील. ते कसे मी तुम्हाला सांगतो. स्क्रीन अटकली वाटतं, 2 मिनिटं. ओके सर 1 मंथ प्रिपरेशन. ओके मला आन्सर द्या तुम्ही. एक्झामला कोणाला काहीच प्रॉब्लेम नाही, सगळेजण बसणार आहेत. हो हो टाकून द्या सगळ्यांचं. ओल्ड स्टुडंट सांगतो मी, नवीन नाही म्हणा. ठीक आहे सर. लोकेश ओके. लोकेशचं बरं, म्हणजे तुमचे कमेंट्स मी त्या प्रकारे तुमचे नाव नोंद करून घेतो ना, हे मुलं आहेत हो जाणारे. ठीक आहे, कळते ना सगळ्यांना? मग मी का लेक्चर ठेवले आजचं? जे रेग्युलर अटेंड करतायत लेक्चर त्यांनाच पेपर करवता येईल ना. जे बसलेत घरी त्यांचं कसं करू? जर का ते एवढं सांगून लेक्चरला येत नसतील तर मग बाकीचे लेक्चर केले असतील का त्यांनी? त्यांना जमेल का? ह्या विविध गोष्टी असतात ना सर. पण माझे डेट आठवण नाही राहत. ऑपरेटिंग सिस्टम कधी स्टार्ट झाले, म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम मी केव्हा शिकवलं होतं तुला ते आठवत नाही असं? हो का नाही? ओम बेटा तू सध्यासाठी काहीच बोलू नको बेटा. नवीन स्टुडंट आहे तो आता सध्यासाठी माझ्यासाठी. तर ओल्ड स्टुडंट आहे तिथं. जर का तुला वाटत असलं तर तू थांबू शकतो किंवा गेला पण काय हरकत नाही. मला कॉलवर बोलून घेतो काय बोलायचं तर. ठीक आहे ओम, तू पण नवीनच आहे. नवीन स्टुडंट मध्ये मी रेग्युलर तुझी क्लासेस स्टार्ट करेल. ठीक आहे, तुझ्या काही प्रॉब्लेम्स असतील त्या सॉल्व्ह करेल. मला व्हॉट्सअपला मेसेज टाकून दे. ठीक आहे, कळलं ओम? हो ठीक आहे चालेल. हो हॅलो सर. हा बोल चेतन. सर तसं नाही, म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम कधी इन्व्हेंट झालं, म्हणजे लिनक्स कधी इन्व्हेंट झालं, ubuntu कधी इन्व्हेंट झालं, तसे ते डेट आठवण नाही राहत. त्या डेट आठवण नाही राहत बरोबर, एवढंच आहे का? बघा ते नोट लिहून घ्यायचे तुम्ही. असं नाही की तुम्हाला एक्झॅक्ट विचार, पण तुमच्या डोळ्या खालून प्रत्येक वेळेस तुम्ही ते क्वेश्चन सॉल्व्ह केले पाहिजे. तो क्वेश्चन तुम्हाला जमला पाहिजे बस. क्वेश्चन काही विचारला जाईल म्हणून तुम्हाला त्या पद्धतीने स्टडी करायचं आहे. आता बघा हॅलो सर. ऐकून घ्या. आता 2 मिनिटं मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो, नक्की द्यायचं ना पेपर. मी तुमचे नाव नोंद करणार आहे. तुम्ही कधी असे शांत बसले ना आज पण. नेमकं खरं सांगतो, तुम्हाला बसू देणार नाही मी ट्रिपल एक्झामला. मॅडमांना सांगू, कारण की मला आता कमेंट मध्ये सांगा तुम्ही. कळते का? नाव घेऊ का तुमचे आता? वासुदेव सारखे, उर्वशी पाटील, नवीन असेल ओल्ड असेल कोण एक मला नीट सांग. समाधान पाटील, साईकुमार, उर्वशी आता करते सध्या वाटतं लेक्चर. ओल्ड होती पण ती. ओल्ड स्टुडंट, मी ओल्ड स्टुडंटला सांगतोय. ओल्ड स्टुडंट कोणी झालेलं नाही का? लोकेश आहे आणि ओम चेतन आहे फक्त. मग एवढेच आहे का? मनोज पण कुठे आला आज? लोकेश हात वरती करून घ्या लवकर पटपट. ओल्ड स्टुडंट असा.
मनीष पाटील, चेतन पाटील, ओल्ड स्टुडंट आहे ना? ठीक आहे. म्हणजे काय झालेलं आहे की नवीन स्टुडंट येत आहेत असं करू नका. मुले वसीम बागवान ओल्ड आहे का? लेक्चर केले का मागचे? मी ओल्ड स्टुडंटला बोललोय. हा ठीक आहे. तर मग नेमकं करायचं काय आहे, रेकॉर्डेड टाकून देईन मी त्यांना. तर ओल्ड स्टुडंटने करायचं काय, तुम्हाला जे मी टायमिंग दिला होता तुम्हाला त्या पद्धतीने ती स्टडी चालू करायची. आता जसं चेतनने एक प्रॉब्लेम मला सांगितला की सर मला डेट लक्षात राहत नाही, काय हरकत नाही. मी तुम्हाला मेन टॉपिक्स काढून दिले होते माझ्या हाताने की म्हटले हे मेन टॉपिक्स आहेत, या मेन टॉपिक्स वरती मागे पण मागच्या वर्षी पण क्वेश्चन आले होते आणि हे टॉपिक विचारले जातात जे महत्वाचे वाटले होते आम्हाला, जे त्याच्यामध्ये जास्त कन्फ्युज होतात मुलं आणि जे हार्ड वाटतात. बाकीचे सिंपल येऊन जातात. ठीक आहे. बाकी सिंपल इनपुट आउटपुट हे सगळं तुम्हाला समजलं पाहिजे. तुम्ही डीपली त्यांना चांगल्या पद्धतीने समजलं पाहिजे. ते क्वेश्चन आले तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजे. कुठे हे आता जसं की मी पीडीएफ पाठवली तुम्हाला, मागचीच पीडीएफ ही मी तुम्हाला टाकलेली बघा. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ यूपीआय? ठीक आहे. ऑर्गनायझेशन डेव्हलपेड द यूपीआय सिस्टम. ठीक आहे. यूपीआय वर्क ऑन विच टाइप फंड ट्रान्सफर. ठीक आहे. यांचे फुल फॉर्म्स, यांची लिमिट काय असते, ठीक आहे, या प्रत्येक सिस्टमची लिमिट किती आहे, यांचे फुल फॉर्म काय आहेत, हे जास्त करून विचारले जाणारे क्वेश्चन आहेत. हे तर मी एक बेसिक काढलेले याच्यामधून, या टॉपिक वरून. कोणत्या टॉपिक वरून? दोन मिनिटं, मी मॅडमांशी बोलणं केलं एक्झामिनेशनचं तुमच्या. ठीक आहे. बघा हा जो टॉपिक आहे ना डिजिटल फायनान्शियल, तुम्ही एकदा जाऊन या बुक मध्ये जाऊन याला चेक करा. ओल्ड स्टुडंट लोकेश, एक्झामला जाऊन जर का बसायचं असेल ना बेटा, एक ते हे चेक कर, किंवा आपले मुलंच आहेत आता म्हणून मी तुम्हाला सांगतो, किंवा तुम्ही बघा एकदा युट्यूबला कसं शिकवलं जातं किंवा युट्यूबला कसे क्वेश्चन घेतले जातात. जर का क्वेश्चन नाही समजत असले मला सांगा. आता मी आजचे काही 2-3 क्वेश्चन तुम्हाला करायला देता आलं आहोत तुम्हाला. प्रवीण आतर्डे, बेटा मी तुझी वाट बघत होतो आता केव्हाची. मी ओल्ड स्टुडंटला बोलतोय केव्हाचं की कुठे गेले तुम्ही, भरपूर लेट जॉईन होताय तुम्ही. ठीक आहे, काय हरकत नाही. डिसेंबर मध्ये नाही होणार का? बघ डिसेंबर मध्ये हरकत नाही, मला डेट तुम्ही देऊन ठेवा. ठीक आहे. तुमच्या डेट ज्या काय असतील त्या मला देऊन ठेवा. जे कधी तुम्ही फॉर्म फिल झाल्यानंतर, तुमचा हॉल तिकीट आल्यानंतर जर का तुम्ही मला बोललात तर मी तेव्हा मी काहीच करू शकणार नाही. आता सध्या मी माझ्या पद्धतीने सगळ्यांना सोबत पाठवत आहे. जर का तुमची डेट नाही जमत आहे तुम्हाला, तर मला ऑलरेडी सांगून ठेवा की सर मला ह्या डेटला नाही जमणार. मी नेमकं त्या गोष्टी लिहून ठेवेल तुमच्या आणि त्यानुसार तुमच्याशी संवाद करेल. समजतंय का? मी सगळ्यांना एक्झाम साठी पाठवणार आहे. तर स्टडी काय करायची होती मी काल मागच्या वेळेस तुम्हाला मेन टॉपिक देऊन दिले काढून, बरोबर की नाही? आता सर हे केव्हा शिकवलं? हे डिजिटल फायनान्शियल केव्हा झालं आपलं शिकून? हे शिकून झालेलं आहे. आपलं रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा पडलेले त्याच्यावरती. यूपीआय का पुरा नाम सांगा बरं याच्यामधून कोणतं आहे? आता इथं आन्सर दिलेलं आहे तुम्हाला, युनिफाईड पेमेंट इंटरफेस, बरोबर की नाही? ठीक आहे. नंतर येतं तुमचं विच ऑर्गनायझेशन डेव्हलपेड द यूपीआय सिस्टम. यूपीआय प्रणाली को किस संस्था ने विकसित किया, म्हणजे कोणत्या संस्थेने यूपीआय ला. आता मी तुम्हाला सांगितलं होतं बँकेशी रिलेटेड जेवढे पण आहे ते एनपीसीआय, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन इंडिया, या संस्थेने, गव्हर्नमेंटची संस्थेने मान्यता दिली आहे आणि डेव्हलप केलेले आहेत जास्त करून. जर का असं काही अशातले जर का क्वेश्चन याच्यात येतात पण त्याच्यात डिजिटल फायनान्शियल मध्ये, आणि जर का एनपीसीआय त्याच्यामध्ये असतं जास्त करून, तर तुम्ही एनपीसीआय ला हे करा. आता एनपीसीआय आहे काय याची कशी जानकारी, याची कशी इन्फॉर्मेशन घेणार, कारण याच्यावर भरपूर हा क्वेश्चन 100% मला आला होता, आम्हाला स्वतःला आला होता. बस का मी खोटं बोलणार नाही, क्लिअर करून देतो आता सांग. हा क्वेश्चन मला स्वतःला आला होता एनपीसी. ठीक आहे. सिमिलर नाही आहे पण मग त्याच्यावर आलेले होते, 2 क्वेश्चन आले होते. ठीक आहे. मग नेमकं हे असतं काय हे तुम्हाला समजून घेणं महत्वाचं आहे एक्झाम साठी. जर का तुम्ही जाताय तर करते ना सगळ्यांना. ओके. यूपीआई वर्क ऑन विच टाइप ऑफ फंड ट्रान्सफर, कोणत्या प्रकारचं यूपीआई किस प्रकार के फंड ट्रान्सफर पर कार्य करता है, कोणत्या प्रकारच्या फंड ट्रान्सफर वरती कार्य करतो. आता हे सगळे टाइप्स बी एक्सप्लेन करून झाले. नेफ्ट, आरटीजीएस, रिअल टाइम ग्रॉस सिस्टम, आपलं आपलं आयएमपीएस तर काहीतरी बरंच होतं, आणि ईसीएस नाही वाटतं कोणतंच, पण इथपर्यंत आहे.
ठीक आहे. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, रिअल टाइम ग्रॉस सिस्टम आणि याचा फुल फॉर्म काय बघा रे, बराच याचा फुल फॉर्म इमिडिएट पेमेंट सर्व्हिस. ओके, कळलं? पुढे बघितलं नाही मी, मला लक्षात आलं थोडं. ठीक आहे, असं होतं सगळ्यांसोबत, म्हणून म्हणते तुम्हाला हे 1 मंथ स्टडीसाठी त्यासाठी दिला जातो. ठीक आहे, असं नाही की डायरेक्ट सगळ्यांना प्रत्येक एकाच टायमाला आठवण होऊन जाईल, पण मी थोडं थोडं तुम्हाला ऑलरेडी पासून, असं नाही की तुम्हाला जड जाईल, कारण की ऑलरेडी पासून मी तुम्हाला नाही का क्वेश्चन देत गेलेले आहे, देत गेले की नाही मला हे सांगा. जसं तुमचा सब्जेक्ट झाला की तसे त्यावरती क्वेश्चन द्यायचे. फर्स्ट चॅप्टर झाला की त्यावरती तुम्हाला टेस्ट काढून द्यायची. जर का त्या मुलांनी नियमित सॉल्व्ह केले असेल, त्यांना फर्स्ट चॅप्टर काही समजलं असेल, त्यामध्ये प्रॉब्लेम नसेल, ऑपरेटिंग सिस्टमची टेस्ट सॉल्व्ह केली असेल, त्यांना त्या सब्जेक्टमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. फक्त थोडं रिव्हिजन करावं लागेल, बस एवढंच आहे. जर का तुम्ही घाबरत असाल किंवा तुम्हाला वेळ पाहिजे की सर मला ह्या वेळेत थोडं आरामात करता येईल बा म्हणून, तुम्ही ह्या टायमाला देतो, तसं मला कमेंटला ऑलरेडी सांगून ठेवा. ठीक आहे, करताय सगळ्यांना. पण स्टडी काय करायचंय नेमकं, मी काय होतंय, मी जर का एकदा न्यू स्टुडंटला शिकवायला लागलो तर मी कंटिन्यू त्यांच्या मागे लागून जाईल, त्यांना कंटिन्यू घ्यायला लागेल. मग माझ्या ओल्ड स्टुडंट पासून दुर्लक्ष नको झालं पाहिजे. जर का मी तुम्हाला माझा वेळ काढून देतोय तर तुम्ही याची जाणीव तुम्ही ठेवली पाहिजे माझी, की नाही सरांनी आपल्यासाठी आलेले एक्झाम साठी, नाही तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगून क्लिअर होऊन जाईल की तुम्हाला मागे मी शिकवलेलं होतं, तुम्ही आता क्लिअर करत चला. ओके, कळतंय सगळ्यांना? बघा तुम्ही तुमचं कमेंट मध्ये राय टाकून ठेवा मला. ठीक आहे, ज्यांची पण ज्या टायमाला जानेवारीमध्ये का, ओके, तुम्ही द्या बरं तुमचा वेळ देऊन द्या मला. आता काय काय मुलं सीईटी देत आहेत, MSc सीईटी, भरपूर ताण आहे. आपले मोठे मोठे कामं घेऊन बसलेत, आमदार खासदारांचे आपले मुलं जे एक्झामला बसलेत, त्यांना ताण असतो ना, टेन्शन असतं. एवढं टेन्शन पुढे बाळगायचं, म्हणून CCC मी काही देत नाही तुम्हाला अजून. जर का तुम्ही कमेंटला मला मेन्शन करा त्या पद्धतीने, पण जोच काही स्टडी आहे तो फॉलो करायचाच आहे. आज जे बोलेल ते सगळ्यांना फॉलो करायचंय ज्यांना एक्झामला बसायचं असेल. ठीक आहे, करते सगळ्यांना. जे ओल्ड स्टुडंट आहे त्यांनी पटापट आपले नाव टाकायचे की सर मी पण एक्झाम देणार आहे आणि मी ह्या टायमाला देऊ शकते, लवकरात लवकर टाकून द्यायचं, जेणेकरून मला पण टायमावरती समजेल. बरोबर? आता ह्या डेट कशा लक्षात नाही राहत, हे क्वेश्चन तुम्हाला कसे सॉल्व्ह करायचे आहेत, 3-4 प्लॅटफॉर्म सांगतो, ज्या प्लॅटफॉर्मद्वारे तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. ठीक आहे, माझ्याकडे सध्या प्लॅटफॉर्म नाही आहेत. ठीक आहे, किंवा मी त्या बनवलेल्या टेस्ट आहेत त्या सध्या ब्लॉक झालेल्या आहेत, आणि की तुमची क्वांटिटी जेवढी असते तुम्ही 2-2, 3-3 वेळेस सॉल्व्ह करता त्या टेस्टला, आणि ती ईमेल फुल होऊन जाते. ईमेल फुल असल्या कारणाने ते जी टेस्ट असते, ते जे काही फॉर्म असतो तो काही ठराविक टायमासाठी जाऊन असतो, तो बंद होऊन जातो. ते मागच्या सायबर सिक्युरिटीच्या टेस्ट होत्या त्या बंद झालेली आहे, ते चालू असतील फर्स्ट चॅप्टर वगैरे, सेकंड चॅप्टर, पण बाकीचे. ठीक आहे बेटा, ये ओल्ड स्टूडेंट के लिए. ठीक है, ठीक आहे, कळलं सगळ्यांना? मग कोणत्या प्लॅटफॉर्म वरती जाऊन, कोणते प्लॅटफॉर्म पे जाके आपको ये टेस्ट सॉल्व करनी है. ठीक आहे, या प्लॅटफॉर्म वरती जायचं तुम्हाला. जे काही क्वेश्चन आहेत ना, बेस्ट प्लॅटफॉर्म सांगतो तुम्हाला, हे तुम्ही मोबाईल वरती सुद्धा सॉल्व करू शकता. ठीक आहे, हे जे सगळे टप्पे दिसत आहेत ना, हे टप्पे सगळे सॉल्व करून टाका, आणि त्यानंतर मग बुक कडे बघा, बुक पण वाचा थोडा वेळ आणि हे पण सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. आता जसं बेसिक टू ऍडव्हान्स आहे, फर्स्ट टेस्ट, सेकंड टेस्ट, थर्ड टेस्ट. आता मी जर का तुम्हाला सांगितलं की बघा मुलांना, की तुम्हाला कोणत्या गोष्टीवर फोकस करायचा आहे, आपल्याला डिजिटल फायनान्सला टार्गेट करायचं, डिजिटल फायनान्स आणि कॅल्क. बरोबर, कॅल्कचे क्वेश्चन आणि डिजिटल सगळे क्वेश्चन सुटले तरी चालते, पण कॅल्क आणि डिजिटल फायनान्सचे क्वेश्चन सुटले नको पाहिजे. असं नाही की तेच टॉपिक येईल, असं नाही, पण मग त्यामधून तुम्ही कन्फ्युज होतात. मी हे का सांगतोय तुम्हाला, की हे त्या अर्थाने सांगतोय की तुम्ही स्टडी केलाय, बेसिकचा झालाय तुमचा, पण हे जेवढं ऍडव्हान्स गोष्टी जास्त येऊन जातात, जे क्वेश्चन जास्त करून प्रत्येक गोष्टीमुळे, ज्याच्यामुळे ट्रिपल जास्त करून हार्ड वाटते, ते ह्या क्वेश्चन मुळे, इस टॉपिक की वजह से, इसलिए मी हे टॉपिक बता रहा हूं. म्हणून हे 2 टॉपिक मी तुम्हाला दिलेले आहेत, की या टॉपिक वरती काय करायचं, तुम्ही आधी लक्ष द्यायचंय. ठीक आहे, जर का तुम्हाला वाटत असेल तुम्ही बेसिक पण नाही केलं, तर तुम्ही बेसिक पासून क्वेश्चन सॉल्व्ह करत चालायचं. पण ज्यांना वाटते, जसं चेतन सारखं झालं, बाकी आता ते झाले, ज्यांनी स्टार्टिंग पासून सगळं सॉल्व्ह करत आले, चांगले मार्क्स पाडत आणलेले त्यांनी, तर त्यांनी काय करायचं, मी हे जे सांगतोय हे प्लॅटफॉर्म
ह्या गोष्टी फॉलो करायच्या. हे जे बघा इथं दिलेले सगळ्या टेस्ट तुम्हाला सॉल्व्ह करायला फर्स्ट टू सेकंड पर्यंत इथून या सॉल्व्ह करायचं. त्यांना काही मार्क्स कमी येतात, कोणत्या क्वेश्चनला काही डाऊट येतो तो तुम्हाला व्हॉट्सअप करून द्यायचा. सोहेल बेटा ये लेक्चर अभी के लिए ठीक आहे. मग कळलं, मी तुम्हाला हे प्लॅटफॉर्म लिंक्स जे आहेत ना कळते ना सगळ्यांना. चेतन, लोकेश, अत्तरडे, तुझं नाव नाही लक्षात येते मला. ठीक आहे, मी लिंक्स टाकून देतो मग तुम्हाला सगळ्यांना. तुम्ही त्या गोष्टी फॉलो करायच्या. आणि तुमच्या सोबतचे जे काही स्टुडंट असतील तुमच्या वर्गातले ज्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे, हर्षल चव्हाण सुद्धा ऑलच आहे. प्रिया सर ओके. हर्षल चव्हाण सुद्धा ऑलच आहे. तर सगळ्यांनी ती लिंक जाऊन फॉलो करायची आणि हे टेस्ट सॉल्व्ह करायची. करते. आणि प्रत्येकाने आपापले मला जेवढे पण मुलं आहेत ना टाकून द्या की कोणत्या डेटला तुम्हाला जमेल त्या प्रकारे मी फॉर्म तुमचे फिल करतो, मॅडमांशी बोलणं करून. ठीक आहे ओके. आणि न्यू स्टुडंट जर का असतील, आता न्यू स्टुडंट मी ऐकून घ्यावं, आजचं लेक्चर तुमच्यासाठी नव्हतं. ठीक आहे, तुमचं दिवाळीनंतर ह्या ज्या काही सुट्ट्या असतील त्यानंतर मी लेक्चर स्टार्ट करेन. तोपर्यंत सगळ्या नोट्सबुक वगैरे सगळं तुम्ही लिहून घ्यायचं. ठीक आहे, कळते सगळ्यांना. आणि जर का आता लेक्चर येईल पण दिवाळीमध्ये किंवा सुट्ट्यांमध्ये तर ते येईल फक्त या ओल्ड स्टुडंटसाठी, जे TCC क्वेश्चन मी घेऊन येईल तुम्हाला. ठीक आहे, हार्ड वाले आणि सिम्पल वाले जे काही असतील. ठीक आहे, एक्झाम साठी त्याचे पण तुम्ही थोडक्यात प्रिपरेशन करावी. जसं चेतनने आता मला सांगितलं की ते ऑपरेटिंग सिस्टम मध्ये. ठीक आहे, कळलं सगळ्यांना. आता काही डाऊट असेल आताच क्लिअर करून द्या. ठीक आहे, मी परत तुमचं आता अशी मीटिंग नाही भरवणार. मी मीटिंग यासाठीच फिल केली तुमची की तुम्हाला काही प्रॉब्लेम नको यायला, बस एवढंच. बाकी मला न्यू स्टुडंटला बी तर बघायचंय ना. त्यांचे रेग्युलर लेक्चर स्टार्ट करून मग त्यांना क्वेश्चन वगैरे देऊन त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागेल. कोणत्याही एका गोष्टीवरती फोकस करू शकतो मी टायमावर. हॅलो सर. हा बोला. हॅलो सर, तुमची स्क्रीन स्टॉप झालेली. आणि ह्यावेळेस नवीन स्टुडंट मधून तर वाटतच नाही मला शिकण्यासारखे काही विद्यार्थी आहेत म्हणून. याच्यामधून काही निघतील म्हणून. कमेंट्स आपण सुट्ट्यांचे मेसेज टाकतो तिथं हसण्याचे इमोजी टाकतात ते, म्हणजे एकदम मजाक मस्तीचा ग्रुप. पण जर का मी ओपन केली असती चॅट तर सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या गोष्टी मांडल्या असत्या. शुभ सकाळ, नंतर लगेच फोटो, असे मुलं दिसत आहेत मला. ठीक आहे, बघा मी आता काही क्वेश्चन तुम्हाला सांगतो इथं, आता एक्सप्लेन करून देतो जसं चेतनने. ठीक आहे, एक एक आपण बुकच ओपन करू. ठीक आहे, तुमच्यासाठी नेमकं सरांना तुम्हाला प्रॉब्लेम नको आणि तुम्ही मला कधी सरांनी नीट समजवलं नाही असं नको व्हायला. सरांनी नीट समजवलं नाही हे तर होणारच आहे. ठीक आहे, त्या गोष्टीत काही हरकत नाहीये, पण आता माझं काम आहे म्हणून मी तुम्हाला कंटिन्यू जीवनात दिले. ठीक आहे, बघा सगळ्यात मेन प्रॉब्लेम कुठे आहे ना मी तुम्हाला ऑलरेडी सांगून ठेवतो. ठीक आहे, तुम्ही अजून फोकसच पुढे करता नीट. आणि जे तू क्वेश्चन सांगितले ना चेतन की बा अबंटू केव्हा झालं, ठीक आहे हे केव्हा झालं, जर का तुम्ही हे टेस्ट सॉल्व्ह करून जातात सगळ्या, बघा हे तुम्हाला काही 1-2 आठवडा लागला पाहिजे सगळं सॉल्व्ह करायला. 20-20 करून सगळं 50. पहिले 20 वाले ट्राय करायचे आणि पुन्हा पुन्हा सॉल्व्ह करायचे. जर का नाही जमत आहे पुन्हा पुन्हा सॉल्व्ह करायचे. जर का एखादा क्वेश्चन असं नाही की पुन्हा पुन्हा सॉल्व्ह करून नुसार रट्टा मारायचा, असं नाही, प्रत्येक क्वेश्चन समजून सॉल्व्ह करायचा आहे. जर का एखादा क्वेश्चन नाही समजत आहे, समजा की शिकवलं नाही काही नाही, फक्त हलकंसं एकदम मला टाकून द्यायचं फक्त, बस. माझं लगेच दुसऱ्या टायमाला लगेच एक्सप्लेनेशन तुम्हाला येतं.
किंवा तुम्ही चॅट जीपीटी टाकला तर तिथून तुम्हाला आन्सर त्याचं भेटेल. आता मी सगळ्यांना असे सजेस्ट नाही करू शकत की सगळेजण चॅट जीपीटीलाच पाठवा म्हणून. काही वेळेस तुम्हाला विचारता म्हणे ना आणि तिला की कसं विचारायचंय. एक एक्झाम्पल की नेमकं आता जसं तुम्ही माझ्यासोबत बोलणार की सर हा टॉपिक मध्ये काही हे काय आहे, ठीक आहे, ह्या पद्धतीने, ठीक आहे, कळतंय सगळ्यांना. मग हे जे प्लॅटफॉर्म आहे ते आताच मी तुम्हाला तुमच्यासोबत आता याच्यात ऍड पण दिसतील तुम्हाला, त्या ऍडला इग्नोर करून आपण कसं तरी ऍड सॉल्व्ह करायच्या, ठीक आहे. बाकी मी माझ्या पद्धतीने तुम्हाला केलं होतं की नाही तयार सगळ्यांना गुगल फॉर्मचे टेस्ट तयार करून दिलं होतं की नाही. हे मागच्या वेळेस चेतन सॉरी ओल्ड स्टुडंट इन माझे व्याज वगैरे त्यांनी पण सॉल्व्ह केलं होते आणि हे टेस्ट सॉल्व्ह करून ते गेलं होतं, ठीक आहे. त्यांच्या टायमाला तर सध्यासाठी या प्लॅटफॉर्मचा यूज करावा लागेल. आता बघा इथं पण दिलेलं आहे 10 क्वेश्चन सॉरी टोटल क्वेश्चन 50, टोटल सीट 10, इंग्लिश हिंदी तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता तिथं क्वेश्चन कसे येतात बघा तुम्हाला सांगतो. फर्स्ट वेळेसच बघितला गेला नायलेटला मराठी लँग्वेज यूज केली गेली, म्हणजे आतापर्यंत जी लँग्वेज होती ती सॉरी हिंदी होती क्वेश्चनची, हिंदीमध्ये क्वेश्चन विचारले जायचे. पण महाराष्ट्रामधलं जे काही संभाजीनगरला आहे तिथलं जे काही सेंटर आहे किंवा अमळनेरचं जे काही सेंटर असेल तिथे शक्यतो मराठी यूज होईल आणि इंग्लिश यूज होईल. तुम्हाला 2 क्वेश्चन येतील, तुम्ही दोन्हीपैकी त्यास समजून घ्यावं लागेल. आता मुलं म्हणतात की सर हिंदी में पढ़ाओ, हिंदीमध्ये शिकवायला मला काय हरकत नाही, मी तर शिकवून टाकेल, ठीक आहे. पण तिथं मला म्हणजे त्या पहिल्या आधी वाटत होतं आधी होते सगळे हिंदीमध्येच क्वेश्चन यायचे, पण आता त्यांनी कसं डिसिजन चेंज केलं ना, त्याचा अपडेट टाकलेला आहे त्यांच्या वेबसाईटवरती, ऑफिशियल वेबसाईटवरती की मराठीमध्ये होती. तिथं डायरेक्ट ऑलरेडी फिक्स करून ठेवले त्यांनी की मराठी तर मराठीच द्यायला लावतोय ते, ठीक आहे. आता माझे जे काही मॉमेडियन मुलं होते मागच्या वेळेस स्टुडंट ते म्हणत होते सर हिंदी में था ना ये कैसे हो गया. मग मी पण होतो काही वेळेस मागच्या वेळेस मी पण गेलो तर मी त्यांच्या वेळेस ते क्वेश्चन केला मी त्यांना तिथं जाऊन, त्यांनी मला आन्सर दिलं त्यावरती. हे फिक्स असतं म्हणे इथं मराठी लँग्वेज असते तुम्ही सिलेक्ट केली नसते म्हणे ती ऑलरेडी आहे म्हणे इथं. समजा तुम्ही महाराष्ट्रातून फॉर्म भरत असेल तर काही वेळेस तिथं हिंदी पहिलं ऑप्शन यायचं हिंदीचं मराठीचं, जसा विद्यार्थी असला त्याचं तशी लँग्वेज मी सिलेक्ट करायचो. पण या वेळेस आता ऑप्शनच नाही आहे, ऑप्शनच हटवून टाकलेले, ठीक आहे. कळते सगळ्यांना. म्हणून प्रयत्न करा की इंग्लिशमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करा ज्यांना लँग्वेजचा प्रॉब्लेम असेल, ठीक आहे. इंग्लिशमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करायचे सगळ्यांनी, ठीक आहे. कळते सगळ्यांना, पेपरला पण नको प्रॉब्लेम यायला. सेकंड गोष्ट आहे ती तुमची इथं हिंदी इंग्लिश दिलेले तुम्हाला दोन्ही, तर तुम्ही इंग्लिशच चूज करायची असं मला वाटतं, ओके. त्यानंतर आता मी कोणतं प्लॅटफॉर्म सांगितलं मग सर तुम्हाला कोणतं प्लॅटफॉर्म सांगितलं, डिजिटल फायनान्शियल्स, बरोबर. डिजिटल फायनान्शियल्स काय करायचं तुम्ही फोकस करायचं, हा जो टॉपिक होता आपला डिजिटल फायनान्शियल वाला. तर मग तुम्ही काय करायचं, हा तुम्हाला काय असं आठवणार नाही की युपीआय केव्हा लॉन्च झालं होतं किंवा युपीआय कोणाद्वारे लॉन्च होतं वगैरे. ते एक काम करायचं, जर का तुम्हाला वाटत असेल वेळ तर तुम्ही माझं लेक्चर ते पाहू शकता रेकॉर्डेड केलं. जर का ते बोर वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही ऑनलाईन रिसर्च पडले तर ते पण तुम्ही चेकआउट करू शकता, ठीक आहे. कुठे गेलं ते, नेटवर्किंग नंतर होतं का, ओके. नेटवर्किंग नंतर होतं वाटतं, नाही लास्टला आहे ते, लास्टला होतं. हा बघा डिजिटल फायनान्शियल, ठीक आहे. इंट्रोडक्शन तुम्ही हे बुक वाचा, ठीक आहे. ओटीपी काय आहे, आता जी महत्वाची जसं मी तुम्हाला काय सांगितलं, मी महत्वाचं काय सांगितलं तुम्हाला, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन इंडिया NPCI, ओके. तर त्याचं तुम्ही नीट वाचायचं की त्यांचं म्हणणं काय आहे किंवा त्यांचे पूर्ण काय डिटेल्स आहे, त्यांची इन्फॉर्मेशन काय आहे, नेफ्ट काय आहे बघायचे तुम्ही. हे पण मी चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेले आहे आणि याची व्हिडिओ सुद्धा तुम्हाला भेटून जातील, ठीक आहे. कुठे आहे, NPCIचा उच्चार एकदम कमी केले वाटतं यांनी याच्यात, होतं यामध्ये आपल्याला भेटत नाही थोडं.
बँकिंग, मोबाईल, नेट, इथे एक्सप्लेन केलं असेल बघा. टू मिनिट्स. इथं टॉपिक तुम्हाला तो भेटेल NPCI. ठीक आहे, मी स्वतः शिकवलं होता, तुम्हाला इथं वर्क भेटायला होतं. ठीक आहे, काय हरकत नाही. ठीक आहे, इथं लक्ष द्या तुम्ही. ठीक आहे, तुम्ही बुक वाचायची नीट पद्धतीने की UPI केव्हा हे केलं होतं, UPI ला कोणी केलेलं आहे. ठीक आहे, कळते सगळ्यांना. जसं आता इथं दिलेलं आहे UPI चं, युनिफाईड पेमेंट इंटरफेस. UPI इज अ डिजिटली मोड दॅट हेल्प यू ट्रान्सफर फंड फ्रॉम वन बँक टू अनदर विदाउट युझिंग एनी अकाउंट नंबर. अकाउंट नंबर बिना अकाउंट नंबरच्या हेल्पने आपण डायरेक्ट एकमेकाला पैसे ट्रान्सफर करू शकतो UPI ने. आपले नंबर लिंक असतात UPI शी, बरोबर, आणि आपली UPI लिंक असतं बँकेशी, बरोबर की नाही. म्हणून आपल्याला प्रत्येक वेळेस लागत नाही, आपल्या नंबर थ्रू डायरेक्ट पैसे ट्रान्सफर होतात UPI ने, बरोबर की नाही. मग NPCI काय आहे हे इथं त्यांनी सांगितलं बघा. UPI हॅज बीन लॉन्चेड बाय द नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ऑल्सो नो अज NPCI. ठीक आहे, UPI ला कोणी लॉन्च केलेलं आहे, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ऑल्सो नो अज NPCI. याला असं NPCI सुद्धा म्हणतात, कंजक्शन विथ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जी आपली गव्हर्नमेंटची एक संस्था आहे ज्यांनी हे पुन्हा कंडक्ट करतात. NPCI फक्त UPI नाही बघत, भरपूरशे गोष्टी आहेत ज्या NPCI लाच दिलेल्या आहेत कंडक्ट करायला. तर एकाच याच्यावर क्वेश्चन नाही आहेत की नुसतं UPI लाच नाही विचारलं जात किंवा UPI ला कोणी लॉन्च केलंय, कोणत्या संस्थेद्वारे लॉन्च केले गेले, असं फक्त UPI लाच नाही क्वेश्चन येणार तुम्हाला. बाकीचे क्वेश्चन पण आहेत, जसं AEPS असेल. ठीक आहे, तर याच्यावर आपलं NPCI जास्त करून आन्सर आहेत. हे तुम्ही वाचायचं, हे तुम्ही समजून घ्यायचंय. ठीक आहे, असल्यातले क्वेश्चन. USDT काय असतं हे मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं. AEPS काय असतं. ठीक आहे, नंबर थ्रू जेव्हा काहीच नसायचं, आपण एक नंबर डायल केला की आपण पैसे ट्रान्सफर करू शकतो बटनाच्या मोबाईलने सुद्धा. USSD, AEPS, आधार. तरी बँकेचा नंबर माहिती नाही, काहीच बँकेचं काहीच इन्फॉर्मेशन माहिती नाही, तर ह्या सर्व्हिसने आपण आपलं जे पण काही बँक आहे त्यामधून पैसे काढू शकतो किंवा बघू शकतो. ही एक सर्व्हिस फक्त आपण स्वतः अवेलेबल पाहिजे तिथं, बरोबर की नाही. क्रेडिट कार्ड काय असतं, डेबिट कार्ड काय असतं. ठीक आहे, कळते सगळ्यांना. मग समजा नाही वाचायचं थोडक्यात. ठीक आहे, किंवा असं नाही करायचं. तुम्हाला एक ट्रिक सांगतो, एक सिंपलची ट्रिक सांगतो, सगळेजण फॉलो करायची. ट्रिक काय बघा. ट्रिक कशी आहे की तुम्हाला हे लेक्चर आहे ना, जर का वाचायला बोर वाटत असेल तर एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. समजा is dash dash is term used describe organization that deal with the management of money, financial tool, economic tool, financial product, none of this. आता याच्यातून आन्सर कोणतं वाटतं तुम्हाला, मला सांगा, द्या बरं आन्सर. याचं भरपूर सोपं आन्सर आहे, जे टॉपिक वरच येऊन जाते तुमचं. सगळ्यात सिंपल आन्सर आहे, भरपूरच सिंपल आन्सर आहे याचं. द्या बरं याचं आन्सर माझ्याकडे. आता सर्च नका करू, मी ओल्ड स्टुडंटला विचारतोय, नवीन स्टुडंटने काही बडबड करायचं नाही तिथं. बघायचं, वाटत असलं येत असलं मनापासून द्या, नाही येत असलं तर दुसऱ्याकडनं कॉपी पेस्ट नका करू प्लीज. ठीक आहे, कारण की मी आता यावेळेस काय असेल, ए असेल फायनान्शियल टूल्स, बरोबर. डॅश डॅश इज अ टर्म यूज इट डिस्क्राईब ऑर्गनायझेशन दॅट डील विथ द मॅनेजमेंट ऑफ मनी. आपण मनीचं मॅनेजमेंट करण्यासाठी आपण कोणत्या डिस्क्राईब ऑर्गनायझेशनची हेल्प घेतो, तर ते फायनान्शियल टूल्स असतात. ठीक आहे, याचं सिंपल आन्सर. आता असं सिंपल तर मला नाही वाटत, पण आलं तर तुम्हाला असे पण सॉल्व्ह करता आले हवे. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज स्ट्रिंग ऑफ कॅरेक्टर ऑफ नंबर ऑटोमॅटिकली जनरेटेड फॉर सिंगल लॉगिंग अटेम्प्ट. Which of the following is string of characters of number automatically generated for single logging attempt. आपण सिंगल लॉगिंग मध्ये जे कॅरेक्टर्स असतात तुमचे, जे ऑटोमॅटिकली जनरेट होतात ते कोणते. पासवर्ड, QR कोड, OTP, USSD. काय सांगितलं. OTP डायरेक्ट ऑटोमॅटिकली जनरेट होतात, बरोबर की नाही. आपण जेव्हा काही हे करणार, लॉगिंग करणार, ठीक आहे,
आणि आपल्याला समोरच्याची परमिशन घ्यायची असेल तर त्याच्या मोबाईलवरती ऑटोमॅटिकली तो एक OTP जनरेट होतो, जे USSD मध्ये महत्वाचं आहे. ठीक आहे, आता हे क्वेश्चन झाले तुमचे. नंतर येतं मनी कंपनीज यूज डॅश डॅश टू प्रोव्हाइड टेम्पररी पासवर्ड. ठीक आहे, टेम्पररी पासवर्ड कोणाला म्हटलो आपण? SMS, नॉन ऑफ दिस, फोन कॉल्स, ईमेल्स. मॅनी ईमेल. कंपनीज ईमेल, ईमेल हो. टेम्पररी पासवर्ड, बरोबर. टेम्पररी पासवर्ड सांगितलं ना. मॅनी कंपनीज यूज डॅश डॅश टू प्रोव्हाइड टेम्पररी पासवर्ड. पासवर्ड SMS मध्ये येईल ना. ईमेल्स कसं असेल? B येईल याचा. SMS मध्ये येईल ना. पासवर्ड मीन्स टेम्पररी. टेम्पररी म्हणजे OTP वन टाइम पासवर्ड. टेम्पररी पासवर्ड आहे ना, वन टाइम पासवर्ड. म्हणजेच मला जर का तुझं अकाउंट पाहिजे आणि जर का मी लॉग इन करेल तर मी तुझा OTP सांगेल ना तिथं. कळते का तुला? तुझ्याकडे OTP सांगेल तर तू वन टाइम पासवर्ड म्हणाला ना, तर पासवर्ड SMS मध्ये येईल. या गोष्टी आहेत समजण्यासाठी. मग आता कसं सॉल्व्ह करायचं? समजा आता खोटं वाटत असतं तुम्हाला की नाही अरे बापा ईमेलच आहे, जसं चेतनने आन्सर दिलं स्वतःहून, आणि तुम्ही पण कधी स्वतःहून आन्सर दिलं मनातच की नाही मी ठरवलंय की आता ईमेल आन्सर असेल त्याचा, आणि तुम्ही खाली गेले आणि तुम्हाला ते आन्सर नाही भेटलं, तिथं काही वेगळंच आन्सर दिले, म्हणजे तुम्ही काय झाले? चुकीचे झाले. आता तुम्ही चुकीचे डायरेक्ट मग तुम्ही स्वतःला चुकीचं ठरवून देणार का बुकला? हा ओके, ती प्रिंटिंग मिस्टेक पण असू शकते तिथं, असं नाही की प्रत्येक वेळेस ओकेच असेल आन्सर. ठीक आहे. सगळ्यांना प्रत्येक क्वेश्चन नाही आहे, पण असं नाही आहे की त्या प्रत्येक क्वेश्चनच. हॅलो हॅलो सर. शोएलचं काय आहे मला सांगा बरं. शोएल काय आहे तुझं बेटा? हॅलो शोएल. हॅलो सर. तू फक्त वेब डिझाईन घेतलेलं आहे का? तू कॉलवर बोल बरं बेटा माझ्याशी. मी उद्या कॉल करेल तुला. ठीक आहे, स्वतःहून. तू उद्या कॉलवर माझ्याशी बोल. नाही अरे बाबा तुझं काय आहे बाबा, तू इतकं सरसर करतोय मला काहीच समजत नाही. शोएल तू हिंदी सांगतोय बेटा मला बोलायला, मी ओल्ड स्टुडंट साठी आलो इथं. आता तुला एक्सप्लेन करत बसू का मी त्यांच्या टायमात? नाही ना होणार माझ्याकडनं. मी तुमच्या वेळेस बोलतोय, मी बोलण्याचा प्रयत्न करतो तुमच्या वेळेस बाबा हिंदी. आता यांना कसं, माझे ओल्ड स्टुडंट आहेत त्यांच्याशी तर बोलू दे मला. ठीक आहे, मी एवढं सांगतोय. असं हे तुझ्यासाठी आहे, जर का थोडं काय समजत असलं तर प्लॅटफॉर्म पाठवते मी तुला, बघत राहा. इतकं पण तर नाही असणार ना कोणी कळत नाही म्हणून. एवढी पण काय अवघड नाही आहे मराठी. मी असं थोडं ना म्हणते मराठी, मी स्वतः मी बोलतोय तुमचे लेक्चर जे ते हिंदीमध्येच होतील. मी काय बोललो तुला? मी सांगितले ग्रुपवरती ऑलरेडी मेसेज टाकला की नाही मुलांना मी. कोणासाठी म्हटलं आजचं लेक्चर? ओल्ड स्टुडंट साठी. जर का मला आता न्यू स्टुडंट म्हणता सर मी हिंदी बोला, तर कशाला बोलायचे? मी काय सांगतोय तुम्हाला, आजचं लेक्चर सध्या तुमच्यासाठी नाहीये. ठीक आहे, वाटत असं तुम्ही करा अटेंड, मी नाही म्हणत नाहीये, पण तुम्ही थोडं डिस्टर्ब नका करू ना हिंदी बोला म्हणून. या गोष्टीसाठी मी कसं मान्य करू? हा, आणि झाली तुझी गोष्ट वेब डिझाईनची. तू जेव्हापासून आल्यानंतर माझ्याकडे वेब डिझाईनचं सांगितलं, तुझं वेब डिझाईन पुढेच पडून जाणार नाही, माझ्याकडे आहे. ठीक आहे, आणि ते तुला भेटेलच शिकायला. मागच्या वेळेस मॅडम होती, ह्यावेळेस मी असणार आहे. जर का मी तुमच्या मागे एकदाचा तुम्हाला शिकवायला लागून गेलो ना, तर जे ओल्ड स्टुडंट आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष नको झालं पाहिजे. बस एवढ्याच कारणामुळे मला हे लेक्चर यांचं घ्यावं लागतं. ठीक आहे. हॅलो सर. हॅलो बोल चेतन. सर ते काय म्हणते, तो क्वेश्चन मला नीट समजला नाही. तुम्ही ते OTP म्हणजे SMS चा पासवर्ड तुम्ही म्हणाले, ते SMS चा पासवर्ड कसं काय लावू शकतो? वन टाइम पासवर्ड आहे ना बेटा SMS. जर का मला तुझी परमिशन घ्यायची आहे. तसं नाही सर, तिला टेम्पररी दिलं तर टेम्पररी म्हणजे रॉंग टर्म साठी. नाही टेम्पररी बेटा ते फक्त मेमरी मध्ये आणि इथं वेगळा फरक आहे. टेम्पररी मीन्स हेलो टेम्पररी. हाँ बोल सोहेल. हेलो सर, मैं आपको थोड़े टाइम से कॉल करूँगा. मैम ने मेरे को बोला था कि तुझे जो मतलब मैंने सारे कोर्सेज में लिए थे, लेकिन मैम ने अभी मेरे को पहले वेब डिज़ाइनिंग का बोला, तो मैम ने बोला कि तो ऑनलाइन क्लासेस भी अटेंड कर. अब इसमें जो है मेरे को कुछ भी समझ रहा नहीं सर, इसमें वेब डिज़ाइनिंग से रिलेटेड कुछ भी दिख रहा नहीं है. हाँ तो बेटा ये अभी आज का लेक्चर है ही नहीं तेरा, क्योंकि आज ही बात कर रहा है तू. क्योंकि कल तक जब तक न्यू स्टूडेंट के मैं लेक्चर ले रहा था तब तक तेरा आवाज आया नहीं मुझे अभी ऐसा कि सर मेरे को समझ नहीं आ रहा है कि ऐसा करके. आज मैं ओल्ड स्टूडेंट का लेक्चर ले रहा हूँ. सुन मेरी बात, आज मैं ओल्ड स्टूडेंट का लेक्चर ले रहा हूँ, जो मैं पहले से ग्रुप पे बता चुका हूँ कि ओल्ड स्टूडेंट के लिए. तो ये ऑलरेडी पहले से तो तेरे को समझेगा नहीं, और तू कभी अटेंड कर रहा है तो तूने सिर्फ शांत से अटेंड करना चाहिए, और बाद में मुझे कॉल करके बात. डायरेक्ट तू कभी यहाँ पे बता रहा है तो तू गलत हो रहा है.
सॉरी सर। हाँ तो आज का लेक्चर है क्या तेरा? मैं क्या बोल रहा हूँ, मैंने पहले से ही मैंने सबको बता दिया, मैंने पहले लेक्चर में तुमको न्यू स्टूडेंट को सब रोड मैप बता दिया कि कैसे पढ़ाने वाला हूँ मैं, क्या होगा स्टार्टिंग से और क्या एंडिंग तक चलेगा, कौन सा तो कोर्स सर पहले मेरी होगा। क्लास कब से कब तक रहेंगे ये सब? तो ये डाउट तू क्लास अटेंड नहीं करता है क्या? नहीं सर, ये मेरी पहली क्लास है, ओके मतलब सुन, अभी तक मेरे पास अभी जो है सुन, ना। तेरे लिए मैं बात कर रहा हूँ यहाँ पे। तेरे को रेगुलर की 7 से 9 बजे की क्लास को अटेंड करना है, ठीक है। जब मैं ग्रुप पे मैसेज डालूंगा कि और स्टूडेंट की है तो तू अटेंड कर सकता है उसे। उस दिन का भी तेरे को नहीं समझ आया लेक्चर तो उस दिन तेरा बोलने का काम नहीं, क्योंकि वो तेरे लिए नहीं है। जिस दिन मैं न्यू स्टूडेंट के लिए आऊंगा और जब मैं बातें करूंगा तो ये सारी बातें तेरे लिए ही होगी, ठीक है। उस टाइम मेरे को तू क्वेश्चन जो होगा वो क्वेश्चन कर लेना। हो गई तेरी बात वेब डिजाइन की? तो वेब डिजाइन ओके सर। ट्रिपल सी के सिखाने के बाद ही होगी। अभी तेरे को ट्रिपल सी नहीं समझा और कभी तेरे को कीबोर्ड से जो मैं बेसिक पढ़ा रहा हूँ वो भी नहीं समझा तो मैं कोडिंग नहीं पढ़ा सकता बेटा। तो सर फिर अभी मैं मतलब पहले वेब डिजाइनिंग करूँ या फिर क्या करूँ? पहले मैं, मैम ने मेरे को पहले वेब डिजाइनिंग सबके का बोला साथ था। में ही हो गए, तेरा ऐसा अकेला क्या डायरेक्ट पहले वेब डिजाइन नहीं करवा सकता मैं। स्टार्टिंग में ट्रिपल सी से ही स्टार्ट होगा और शायद से मैं सेकंड में साइबर सिक्योरिटी छोड़ के आपको वेब डिजाइन करवा दूं, ठीक है चलेगा? तो सेकंड सर टाइम पहले वेब डिजाइनिंग, पहले ट्रिपल सी रहेगा क्या मेरा? हाँ ट्रिपल सी का ही होगा पहले। हाँ सर, ओके सर, चलेगा। हाँ तो वही पूछ रहा हूँ बेटा थैंक मैं। यू। हाँ ठीक है चले। हाँ ओके सर। बाप रे हॅलो डेंजर। हाँ बोल चेतन। सर म्हणजे आता टेम्पररी पासवर्ड म्हणजे मी कसं सांगतोय की आता ओटीपी ना, ओटीपीला आपण जर टाकलं तर ते फक्त वन टाइम पासवर्ड म्हणजे म्हणजे 1 सेकंड किंवा मिनिटासाठी असेल ते तो पासवर्ड ओटीपी. पण मग जे SMS किंवा ते ईमेलचा पासवर्ड आहे तो आपण कधी टाकू तर तो टेम्पररी राहील ना लॉंग टर्म साठी. बघ मी तुला सांगतो, मिनिटचा मला मेसेज आला होता, हा बघा. मेसेज हा टेम्पररीज असतो जो वन टाइम पासवर्ड मध्येच घेतला जातो. जर का पासवर्ड विचारलाय तर SMS तुम्हाला क्लिक करावं लागेल. जर का याच्यावर डाऊट येत असला तर मी ते का सांगतो तुम्हाला, जर का तुम्हाला याच्यावर क्वेश्चन डाऊट येत असला की माझा ईमेलच आहे आन्सर तर तुम्ही याच्यावर थोडं सर्च करायचं. अतिरिक्त मीन्स गुगल करायचं, तुम्ही सर्च करायचं की कोणतं आन्सर आहे, मग त्याच्या मागचं रिझन ऐकून घ्यायचं. जर का मी तुला एक्सप्लेन करतोय जर का त्याचं आन्सर आता हे आलं तर माझं इतकं वेळ बोलणं माहिती जाईल की नाही. आणि जर का तुला हे आन्सर भेटून जातं की सर मला हे आन्सर भेटलं, मी सगळे प्लॅटफॉर्म मी ऑनलाईन पण बघितलं आणि ऑनलाईन आन्सर सुद्धा ईमेल्स येते, सर तुम्ही चुकले आहात, तेव्हा मी तुला बोलेल ना, तर ते माझं बोलेलं नोट करून घ्यायचं. समजते ना? आणि तुझ्याशी असं थोडं नाही की मी बोलत नाही म्हणून. तू चॅटला आन्सर काही असे क्वेश्चन केले मला तर मी लगेच आन्सर देतो की तुला. बाकीचे इतर क्वेश्चन ते माझ्याकडे आन्सर नसतात. समजलं? मग मी काय सांगतो तुम्हाला, मग कधी तुम्हाला असंच चेतन सारखा डाऊट आला की माझं ईमेलच असेल SMS चा असा डाऊट आहे की मला असं वाटतं की वन टाइम पासवर्ड वगैरे काय असेल तर याचा आन्सर हेच असेल तुम्हाला मी फिक्स सांगतो. कारण की टेम्पररी मीन्स काय असतं रे? टेम्पररी मीन्स अस्थायी, म्हणजे फिक्स नसतो, ठीक आहे. आता मेमरीमध्ये त्याचा वेगळा मिनिंग घेतला जातो, मेमरीमध्ये त्याचा वेगळा मिनिंग आहे, ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी वेगळा फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागेलच, ठीक आहे. टेम्पररी, परमनंट, ओके. कळतंय सगळ्यांना? गोंधळ होऊ द्यायचा नाही एकाच गोष्टीचा. टेम्पररी मीन्स अस्थायी. जर का ते पासवर्ड विचारतात, आपला पासवर्ड SMS आहे, OTP आहे, SMS थ्रू आपल्याला OTP येतो, बरोबर की नाही. फोन कॉल्स पण असतात, ईमेल्स पण असतात, हे सगळे येतं त्यामध्ये, हे 3 येतात. जर का तुझं आन्सर असलं तर ईमेल तर त्याचा आन्सर बिलकुल नसेलच, ठीक आहे. जर का माझं आन्सर नसलं ना तर त्याचं डायरेक्ट नॉन ऑफ दिस येऊन जाईल. जर का आन्सर असेल तर त्याचं SMS येईल हे मला वाटतं, ठीक आहे. मग वाटतं म्हणजे आम्ही फिक्स आहे एवढा, ठीक आहे. पासवर्ड वन टाइम पासवर्ड म्हणजेच वन टाइम पासवर्ड, परमनंट पासवर्ड नाही तर टेम्पररी पासवर्ड. ओके, क्लिअर इथपर्यंत? विच QR कोड कॅन बी एडिट इट एनी टाइम. कोणतं QR कोड एडिट, आता कोणतं QR कोड एडिट होतं, कोणतं QR कोड एडिट नाही होत, कोणतं QR कोड स्टॅटिक असतं, डायनामिक असतं, हे समजून घेणं, पाहणं हे काम तुमचं आहे, ठीक आहे. मागच्या वेळी केलं तर स्टॅटिक म्हणजे स्थायी, जे कधी चेंज नाही होत. डायनामिक म्हणजे तुम्ही चेंज करू शकता त्याला, ठीक आहे. त्याच्यामध्ये जी काही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही एडिट करून ती हे करू शकता. डायनामिक सहजासहजी भेटत नाही, स्टॅटिक सगळ्या अवेलेबल असतात. कळलं? परफेक्ट QR, ऑटोमॅटिक QR हे काही QR मी बघितले नाही, आपल्याला हे QR माहिती आहे. जर काही तुम्हाला भेटले तर मलाही सांगा, ठीक आहे. कळलं सगळ्यांना? कारण याच्यावर जर का तुम्ही शोधणार ऑटोमॅटिक QR कोड आहे का, परफेक्ट QR कोड आहे का, म्हणजे तुम्ही स्टडी करून घेणार त्याचा, आणि तेच मला हवं, बरोबर की नाही.
ओके, ह्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. मग सिंपलचा फंडा काय होता माझा? फंडा असा होता की आपण एकच क्वेश्चन सॉल्व्ह करायचा, त्या क्वेश्चन समजला नाही तर त्या क्वेश्चनच्या मागे आपण ह्या बुक वरती जायचं आणि शोधायचं की नेमकं काय म्हटलं गेलंय, बुक मध्ये काय म्हटलं गेलंय, बुक मध्ये बरोबर काय म्हटलं गेलंय का, बुक मध्ये त्याचं आन्सर कुठे दाखवलं जाते. बुक मध्ये जर काही आन्सर दुसरीकडे आहे जे तुमचं ऑलरेडी, तर तुम्ही त्याला इंटरनेटवरती शोधायचा. ही झाली तुमची स्टडी. पण पहिले एक स्टडी करावी ज्या मुलांची बेसिक झालेले आहे. बघा, ज्या मुलांनी आता क्लिअर करून देतो कोण कोणत्या जागेवरती अभ्यास ऐकून घ्या तुम्ही सगळ्यांनी. ज्या मुलांनी इंट्रोडक्शनचं पूर्ण प्रॉपर येतं त्यांना, ठीक आहे, ऑपरेटिंग सिस्टमचं बी जसं चेतन जेवढं डीपली सांगतोय या 1-2 पर्यंत म्हणजे तो चांगलाच पोहोचलेला आहे. जर का तुम्ही इथपर्यंत एवढा स्टडी तुमचा झालेला आहे तर तुम्ही डायरेक्ट डिजिटल फायनान्शियल कडे फोकस करा, असं तुम्हाला सगळ्यांना मी मान्य घालेन. आधी करते सगळ्यांना. ओके, काय करायचंय, जसं मी आता सॉल्व्ह करत होतो, क्वेश्चन वाचला, क्वेश्चन नाही समजला, टॉपिक वरती जायचं, टॉपिक वरती पण काही वेगळं समजते, इंटरनेट वरती सर्च करायचं. हे 3 स्टेप तुम्हाला फॉलो करायची प्रत्येक क्वेश्चन. ज्याला प्रॉब्लेम येईल त्याला. बाकीचे क्वेश्चन आता बघितले तुम्ही, स्टार्टिंगचा क्वेश्चन कसा होता, पहिला क्वेश्चन कसा होता, चैतन्य आणलं का बरोबर. मनी कंपनीज यूज SMS शॉर्ट मेसेज सर्व्हिस टू सेंड टेम्पररी पासवर्ड और OTP, वन टाइम पासवर्ड टू यूजर मोबाइल फोन फॉर लॉगिंग व्हेरिफिकेशन और ट्रांजेक्शन सिक्युरिटी. चॅट जीपीटी ठीक आहे, करते सगळ्यांना माहिती ना, क्लिअर आहे ना आपला, तर त्या गोष्टी मागे नको वेळ, असं मी म्हणतो तुम्हाला. ठीक आहे, बघा सगळ्यांना समजते. बाकीचे फक्त काय करताय तुम्ही कुठे मोबाईल बरोबर आहे ना जागेवरती तुमचा. भरती सोनवणे, लोकेश, हा तू लोकेश साठी मी सांगतो. मला वाटतं लोकेशने कुठपर्यंत स्टडी केली मला माहित नाही, पण आता मी सांगतो इथं. लोकेशने लक्ष द्यावा इथं की लोकेश बेटा मला असं वाटतं की तुझं इंट्रोडक्शन एवढं छान झालेलं नाही ना, ऑपरेटिंग सिस्टम छान झालेलं, तर तू या गोष्टींकडे फोकस द्या आधी. हे 2 चॅप्टर काय सॉल्व्ह करायचे, कसे सॉल्व्ह करायचे, त्यांचे मागचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. टेस्ट पाहिजे असेल तर टेस्ट तुला टाकून देतो. ठीक आहे, हे सॉल्व्ह करायचे. कम्प्युटर किती ऍक्सचे वगैरे वगैरे प्रत्येक क्वेश्चन प्रॉपर सॉल्व्ह करायचे. जर का नाही समजत आहे पण सॉल्व्ह करायचे. मग कसे सॉल्व्ह करायचे, जर का नाही कळत आहे पहिले आधी तर इथं पहिले आधी तर तू ह्या पहिल्या सब्जेक्टचे पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, जर का जे मुलं ज्यांना काहीच माहिती नाही, ज्यांना एक्झामला बसायचं पण आहे, ठीक आहे, पहिल्या सब्जेक्टचे क्वेश्चन सगळे सॉल्व्ह करायचे. ओके, पूर्ण शांततेत सॉल्व्ह करायचे. जर का एखादा टॉपिक मिस झालाय तर तो टॉपिक एकदम माझ्या लेक्चर मधून बघायचा, किंवा तुम्ही तो टॉपिक स्पेशली सर्च करून घ्या, किंवा चॅट जीपीटीला तुम्ही तो, किंवा मला एकदा मेसेज करून द्या. या तिन्हीपैकी काहीतरी एक करायचं. ठीक आहे, मग हे सॉल्व्ह केलं एकदा, तुम्ही 2 दिवस झाले तुम्ही हे सॉल्व्ह करताय. हे सॉल्व्ह केल्यानंतर मग काय करायचं, मी ग्रुपला काय टाकलं तुम्हाला, ही लिंक पाठवली तुमच्यासाठीच आहे, जे ज्यांना अजून काहीच केलं नाही त्यांना माहितीच नाहीये. ओके, आई शपथ.
हॅलो सर. हॅलो. हॅलो. ऑक्टोबर. हॅलो सर. हॅलो. सर आम्ही आमच्या म्हणजे आमच्या मर्जीने आम्ही हे डेट फिक्स नाही करू शकत का? म्हणजे आम्हाला वाटलं जानेवारीला आम्हाला फॉर्म. हॅलो सर. हॅलो. सर तसं नाही सांगत आहे. म्हणजे तुम्ही आम्हाला विचारलं होतं ना की तुम्हाला प्रिपरेशन म्हणजे कोणाला म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये जायचे पेपर द्यायला असं तुम्ही विचारलं होतं ना. मग आम्ही सांगितलं होतं की मला जानेवारीमध्ये जायचंय. तसं विचारतोय मी. हॅलो सर. हॅलो. हॅलो सर. ते आज आम्हाला जळगावच्या मॅडमांचा फोन आला होता. तर त्या मॅडम सांगत होत्या की हा क्लास फक्त 10वी झालेल्या मुलांना आहे भाऊ, 11वी वाल्यांना. तर आता आम्ही 12वीला आहे, तर आम्हाला आता फोन आला होता त्या क्लासचा. तर आता जॉईन झालोय आम्ही. तसं चालेल का? हो ठीक आहे. ते मॅडम सांगत होते तसं. हो ठीक. ओके.
ओके सर.